नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेद विधानसभेचे मध्ये आपण घेऊन येत आहोत रासपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके. विधानसभेच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाचं काय धोरण असणार आहे? नमस्कार, मी नागनाथ रामराव बोडके, राष्ट्रीय समाज पक्ष लातूर जिल्हाध्यक्ष. काल परवा झालेल्या आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनी जानकर साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, माऊली सलगर, गोरे सर या सर्व नेत्यांनी जाहीर सभेमध्ये डिक्लेअर केले की आम्ही स्वबळावर लढणार. 288च्या 288 जागा आपण स्वबळावर लढणार आहोत. त्या दृष्टीनं व्यक्तिगत तुमची काही भूमिका आहे का विधानसभेच्या संदर्भामध्ये? निश्चित माझ्याकडं मी आत्ता इथं लातूर जिल्ह्यातल्या तीन विधानसभेवर मी काम करतो आहे. अहमदपूर, उदगीर आणि निलंगा. यात निलंग्यामध्ये मी स्वतः उमेदवार असणार आहे आणि अहमदपूरमध्ये आमच्या पक्षाचा पहिला आमदार, महाराष्ट्रातला पहिला आमदार आमच्या पक्षाला मराठवाड्यातल्या अहमदपूरनं दिला होता. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचं जानकर साहेबाचं विशेष लक्ष अहमदपूरवर आहे आणि अहमदपूरही तेवढ्या ताकदीने लढवणार. त्याचबरोबर मी उदगीरचा रहिवासी असल्यामुळं, उदगीरला लोकल काम केलं असल्यामुळं उदगीरच्या मतदारावरही माझं चांगली पकड आहे. मी मागे तुम्हाला माहितीच आहे, जिल्हा परिषद लढवली, नगर परिषद लढवली. या निवडणुकांच्या माध्यमातून जनतेच्या मनावर जानकर साहेबांचं प्रतिबिंब मी उमगवलेलं आहे आणि त्याच आधारावर मी उदगीर विधानसभा चांगल्या ताकदीने लढवणार आहे. या अगोदर तुम्ही भाजपसोबत होतात, मग आता भाजपचा प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही लढणार का? हो, निश्चितपणे त्यात काही शंका नाही, कारण आमचा पक्ष वेगळा आहे आणि वेगळा पक्ष असल्यामुळं आम्ही 288 जागा लढत असल्यामुळं ते प्रतिस्पर्धीच म्हणावं लागेल. मग आम्ही भाजपचे प्रतिस्पर्धी असू, काँग्रेसची असू, वंचितची असू, MIMचे असू, सर्व पक्षांचे ज्या पक्षासोबत म्हणजे पक्षाचे उमेदवार आमच्या विरोधात असतील त्या सर्व पक्षाचे आम्ही प्रतिस्पर्धी निश्चितपणे असू. आता आपल्या पक्षाची ताकद तुलनात्मक इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात जर विचार केला तर फार कमी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, बघा कसं असतंय, ताकद एखाद्या पदावर, एखाद्या ह्याच्यावर सत्तेवर बसलेल्या माणसाच्या तुलनेत आपण सर्वसामान्याच्या ताकदीचा विचार का नाही करू शकत? यावेळेस कसं आहे, यावेळेस म्हणण्यापेक्षा जनता ज्याच्या पाठीशी आहे त्याची ताकद निश्चितपणे फार मोठी आहे आणि यावेळेस निश्चितपणे या सर्वांनाच जनता कंटाळलेली आहे. जानकर साहेबांनी काल परवा एका मुलाखतीमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं. पेनचा एक टोक उभा केला त्यांनी आणि जानकर साहेबांनी सांगितलं, ह्या पेनच्या टोकाचे डोके सर्व होऊ पाहत आहेत आणि वर आपण आणि सगळी जनता आणि सर्वसामान्य सगळे बुडाला असले पाहिजे, अशी यांची मानसिकता आहे, अशी विचारधारा आहे. पण जानकर साहेबांची आणि जानकर साहेबांच्या पक्षाची एवढं आमची सर्वांचीच अशी विचारधारा आहे, ती पेन आडवी करून सर्वांना बॅलन्समध्ये घेऊन त्या एक समसमान पद्धतीत सर्वांना न्याय कसं मिळेल या पद्धतीची आमची भूमिका आहे. या अनुषंगानं ही लोक आमच्यासोबत असणारच आहेत. अच्छा, उदगीर विधानसभेच्या संदर्भात तुमची जी भूमिका मांडलात तुम्ही, की तुम्ही इथं स्वतंत्र उमेदवार देणार आहेत, मंत्री आहेत सध्या क्रीडा मंत्री, त्यांच्या विरोधामध्ये तुमचा माणूस टिकेल का? कारण त्यांनी विकास केला असं ते दावा करत आहेत. हां, नाही, आता हे बघा, विकास केला. आत्ता हे क्रीडा मंत्री आहेत, इथं आपण उमेदवार देण्याची चर्चा करतो आहे. मी जिथं लढवतो आहे स्वतः तिथं पालकमंत्री राहिलेले आहेत. तिथं आणखी दुसरे प्रतिस्पर्धी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा घराणा आहे, मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. अशा लोकांसोबत तिथेही मी लढतो ना. मग त्यांनी विकास केला नाही असं म्हणायचं आहे का? मग महाराष्ट्रात फक्त पालकमंत्र्यांनीच संजय बनसोडे यांनीच विकास केला आहे का? मग यांच्या मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा आमचा उमेदवार उभा असणार आहे, मग त्यांनी विकास केला नाही का? विकास ही एक वेगळी बाजू आहे आणि स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडणं आणि जनतेत जाणं, निवडणूक लढवणं ही एक वेगळी बाजू आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते निश्चितपणे लढवणार. आणि राहिला प्रश्न विकासाचा, विकास म्हणजे बघा, सगळ्यांनीच म्हणजे कोण कमी केला असेल, कोण जास्त केला असेल. जनतेने तुम्हाला तशा पद्धतीचा आशीर्वाद दिला, तुम्ही त्या पदावरून योग तुमचा स्टार चांगले, तुम्ही आमदार झालात, राज्यमंत्री झालात, सत्ता बदलली गेली तरी तुम्ही तिकडं जाऊन पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद घेतलं. हे मंत्रीपद तुमच्या मागे पळत होतं म्हणून तुम्ही विकास करू शकलात. जर नुसते आमदारच राहिला असतात किंवा मागच्या वेळेस आपण बघतोय त्यांना विधानसभेला ते पडले होते, मग त्यावेळेस काय त्यांनी केलं? काय 5 वर्ष 10 वर्ष मतदारसंघात फिरलं का? काय केलं का? त्यावेळेस काय विकास आहे? काय जनसामान्यासाठी लढले?
असा काही इतिहास आहे का? दाखवा मला तुम्ही मागच्या 5 वर्षातला. आणि मग सत्तेवर असताना विकास मी केलो हे दावे सगळे पोकळ आहेत. अच्छा, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात झालेला विकास हा वेगळा आणि भाजपच्या काळात झालेला विकास वेगळा असं तुम्हाला म्हणायचं असेल? नाही, असं नाही. मला मुळीच असं म्हणायचं नाही. मला काय म्हणायचं आहे, सत्तेवर बसल्यानंतर, त्या पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर केलेला विकास त्यांनी एकट्यानेच केला असं म्हणता येणार नाही. त्या सरकारने केलेला विकास आहे. आणि मग आम्ही कुणाच्या विरोधात लढायचं नाही, त्या महाविकास आघाडीच्या विरोधात लढायचं नाही. त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीसोबत होते. मग त्यांच्या विरोधात लढवायचं नाही का? महायुतीमधून त्यांनी नंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं, नंतर विकास केला, मग त्यांच्या विरोधात लढवायचं नाही. नेमकं आम्ही कुणाच्या विरोधात लढवायचं नाही असा माझा प्रश्न. आता तुमची भूमिका ठरणार आहे. तुम्ही काय भूमिका आहे किंवा निवडून आल्यानंतर तुम्ही कुणासोबत जाल? कारण दरवेळेस जानकर साहेबांची भूमिका जर बघितली, कधी ते शरद पवार सोबत जातात, कधी भाजपसोबत जातात. उद्या कुणासोबत जातील असं वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मी तुमच्या शब्दाला खोडणार नाही. पण मला एकच सांगायचं आहे, मला तरी आठवत नाही, मी 15 वर्ष झालं जानकर साहेबांसोबत काम करतोय. ते एखाद्या विषयाची चर्चा करण्यासाठी शरद पवारांकडे गेले असतील, पण त्यांच्यासोबत अलायन्स करून, युती करून कुठली निवडणूक लढवलेलं मला नाही आठवत. ते आत्तापर्यंत महायुतीसोबत होते. पण महायुतीनं कसं असते बघा, एखाद्या घरातही मोठ्या भावानं जर लहान भावाला सामंजस्यानं वागवलं नाही, त्याला तसा न्याय हक्क मिळू दिला नाही, असं जर बारक्या भावाला वाटत असेल तर स्वतंत्र राहू शकतो. बाबासाहेबांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे आपण हे करणार आहोत. बरं, उदगीरच्या विकासाच्या संदर्भात तुमच्या काही संकल्पना आहेत का? म्हणजे काही आराखडा तुम्ही तयार केला आहे का, की उमेदवार टाकत असताना त्या उमेदवाराच्या दृष्टीनं पक्षानं काही अजेंडा दिला आहे का असा? हा, नाही, पक्षानं अजेंडा दिलेला आहे. पक्षानं अजेंडा दिला म्हणण्यापेक्षा आता आपण सर्वत्र जानकर साहेबांसुद्धा स्टेटमेंट पाहतो. आपण जानकर साहेबांचं म्हणणं आहे वेल एज्युकेशन झालं पाहिजे, सर्वसामान्याच्या लेकरालाही ते शिक्षण मिळालं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरच्या लेकरांनाही ते शिक्षण मिळालं पाहिजे. या इक्विलिटीसाठी आपण इथे निश्चितपणे काम करणार आहोत. आणि विकास म्हणता मला आणखी एक विकास म्हणजे विकासाची एक वेगळी व्याख्या मला आज सांगायची होती. विकासासाठी आपण इथं कुठले नवीन ऑफिसेस, जसं तुम्ही RTO ऑफिस आणलात, अभिनंदन आहे तुमचं, पण अशा पद्धतीचे आणखी काही ऑफिस आणलात, काही वेगळे आता निलंग्याला ते बोगीचं प्रकल्प गेला तुमचा, तसा एखादी तुम्ही असे काही योजना आणला असतात तर मी तरी वैयक्तिक त्याला विकास म्हणला असतो. जुन्या असलेल्या बिल्डिंगी पाडणं, त्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला देणं, तुमचाही स्वार्थ, कॉन्ट्रॅक्टरचाही स्वार्थ हे पाहत तुम्ही बिल्डिंगी उभा केल्या असतील, त्या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून विकास मी म्हणत नाही. बरोबर आहे. म्हणजे शाश्वत विकासाची संकल्पना आहे. हो. उद्योगधंदे उभा राहिले पाहिजे होते, निश्चितपणे. दुर्दैवाने ते काही झालं नाही. काहीच नाही. बरं, मग तुमच्या पक्षाच्या वतीनं अशी काही कल्पना आहे का, की उदगीरला कोणता प्रकल्प येऊ शकतो किंवा कोणता उद्योगधंदा इथं उभारता येऊ शकतो? जानकर साहेब ह्या राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना ते पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्योत्पादन हे खातं त्यांच्याकडे होतं. मला सांगताना अभिमान वाटेल, जानकर साहेबांनी त्यांच्याकडे हे खातं असताना, फक्त एक खातं असताना, एक कॅबिनेट मंत्री आमचा असताना, त्या कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या जानकर साहेबांनी इथल्या जनावरांची जनगणना केली. या जनावरांची जनगणना झाली. त्या जनावरांना त्या पद्धतीचं म्हणजे त्या तुमच्या ह्याच्यामध्ये इतिहास तुमच्या रेकॉर्डला नोंद करून दिली गेली जानकर साहेबांनी. आणि आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी करतोय आणि ते काही झालं नाही. मग जानकर साहेबांच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी जे पाऊल आम्हाला उचलता येईल ते पाऊल उचलणार आहोत. MIDC आम्ही पाहतोय, कुणाच्या स्वार्थासाठी इकडची MIDC तिकडे जाते, तिकडची इकडे जाते, मग इकडं करू का तिकडं करू, का डिले होतो हा प्रश्नही माझ्या मनात आहे. मग असं काही होणार नाही. निश्चितपणे जेवढा लवकर होईल, माझ्या पक्षाचा आमदार जर इथं निश्चितपणे निवडून आला, आमच्या पक्षाची सत्ता जर महाराष्ट्रात आली तर निश्चितपणे या विकासाचं एक वेगळं स्वरूप असेल. धन्यवाद बोडके साहेब. थँक्यू. धन्यवाद.